मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन हा विचार करत असतो की काय आयडिया करावी जेणेकरून माझं प्रेम सायलीवर आहे हे तिच्यासमोर व्यक्त करता येईल. मग तो चैतन्याला देखील म्हणतो, सुद्धा काहीतरी आयडिया शोधून काढ ना. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो शोधतोय, पण नंतर काहीतरी त्याच्या लक्षात येतं. म्हणूनच तो म्हणतो की नाही नाही बाबा, या बाबतीमध्ये तरी तुला काही आयडिया देऊ शकत नाही. अर्जुन विचारतो, का बरं? चैतन्य म्हणतो, मी तुला काहीतरी मूर्खासारखा सल्ला दिला होतास आणि तू ते उडवून लावलं होतंस आणि तरीही सुद्धा एवढा मोठा घोळ होऊन बसला होता आणि यावेळी तर आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणून तो त्याच्यासमोर हातच जोडतो. हे बघ सायली वहिनी तुझी बायको आहे, त्यामुळे तिच्या मनातलं तू काढून घेऊ शकतोस असं चैतन्य म्हणतो. तेव्हा अर्जुन आता थांबतो आणि म्हणतो, काय काय म्हणालास तू? मग आता चैतन्य विचारतो, काय म्हणालो मी, कुठे काय बोललोय मी? तर अर्जुनच्या मनात आता लाडू फुटू लागतात. तो म्हणतो, अरे मगाशी मगाशी काय म्हणाला तू? जे या अगोदर तू काय म्हणाला, मिसेस सायली माझ्या नक्की कोण आहेत? तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही आठवत. अर्जुन त्याला प्रेमानेच म्हणतो, फटका देऊ का एक, बोल ना पटकन, कोण आहेत माझ्या मिसेस सायली? तर चैतन्य आता हसतो आणि म्हणतो, सायली वहिनी तुझी बायको आहे हेच का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हेच, असं म्हणून तो आता गालात हसू लागतो. आता सायली माझी बायको आहे या कल्पनेनेच त्याला खूप छान वाटत असतं. मग आता अर्जुन पूर्णपणे सायलीमध्ये गुंतून गेलाय हे पाहताच चैतन्य म्हणतो, अर्जुन सर ऐका ना, तुम्ही दिवसाढवळ्या फक्त स्वप्न पाहत राहा, मी आलो हां. तो आता जायला निघतो. अर्जुन म्हणतो, अरे थांब, असं म्हणून तो त्याला अडवतो आणि म्हणतो, अरे विचार करायचा आहे ना आपल्याला, तेव्हा तुला काही सुचत नाही का, असं पुन्हा तो विचारतो. मग आता चैतन्य म्हणतो, हे बघ, एकतर तू चुकीच्या माणसाला पकडून आणलंय, कारण रोमांसमध्ये मी ढ आहे ढ. तेव्हा चैतन्य म्हणतो, हे बघ, तुला जर रोमांसच्या आयडिया हव्या असतील तर किंग ऑफ रोमांसला विचार ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे कुणाला रे, शाहरुख खानला का? तेव्हा चैतन्य म्हणतो, हो करेक्ट. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो विचारायलाच हवं. मग चैतन्य म्हणतो, अरे त्याच्या फिल्म म्हणजे रोमांसचे धडे आहेत धडे. त्यानंतर चैतन्य अर्जुनच्या अगदी रोमॅन्टिक फिल्मची नावं सांगू लागतो. तसा तसा अर्जुन आता अगदी रोमॅन्टिकच होत जातो आणि म्हणतो की त्या फिल्ममध्ये एक डायलॉग आहे, तुला आठवला का? म्हणजे शाहरुख खान जेव्हा म्हणतो की तुमचं जर माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही मागे वळून पाहाल, तसं मी सुद्धा मिसेस सायलींना म्हणेन, तुमचं जर माझ्यावर प्रेम असेल ना तर तुम्ही मागे वळून पहा, पहा ना मिसेस सायली पहा, असं म्हणून त्याच्या डोक्यात एक कल्पना येते आणि मग तो चैतन्याला म्हणतो की आली आयडिया, आली माझ्या एक डोक्यात. तेव्हा चैतन्य विचारतो, काय आयडिया आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की त्या सीनमध्ये काय होतं माहिती आहे का चैतन्य, अरे ती सिमरन आहे ना ती हसते आणि मग तिच्या मनात नक्की काय आहे ना राजबद्दल हे त्याला समजलं होतं आणि त्या सिमरनसारख्या मिसेस सायलीसुद्धा हसल्या पाहिजेत. अर्जुन आता चैतन्याला एक छान अशी आयडिया सांगतो, मिसेस सायलींच्या चेहऱ्यावर त्या सिमरनसारखी जर स्माईल आली तर मी समजेन की सायलीचंही माझ्यावर प्रेम आहे. मी आता त्यांना एक चिठ्ठी लिहितो, म्हणजे आय लव्ह यू मिसेस सायली असं त्यावर लिहितो आणि कुठेतरी ती लपवून ठेवतो, जेणेकरून फक्त सायलीलाच ती दिसेल. सायली ती चिठ्ठी वाचून लाजली, हसली की मला समजेल तिचं माझ्यावर प्रेम आहे. मग चैतन्य म्हणतो, आणि जर त्या चिडल्या तर, जर त्या रागवल्या तुझ्यावर तर? आता अर्जुन म्हणतो, मग मी समजेन की त्यांचं प्रेमच नाही आहे माझ्यावर, असं म्हणून तो आता अगदी डिस्टर्ब होतो. तेव्हा चैतन्य त्याचा मूड ठीक करत म्हणतो, नाही रे, असं नाही होणार, तुझा कन्फर्म डाऊट नक्कीच खरा ठरेल. तेव्हा चल मग आपण चिठ्ठी लिहूयात असं चैतन्य म्हणतो. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे चल, पण इथे तर लव्ह लेटर लिहिण्यासाठी काही असं रोमॅन्टिक पेपर वगैरे नाही आहे, मग काय करायचं? तेव्हा इथे शोधाशोध करू, मग नाहीच सापडलं तर तुझ्या रूममध्ये जाऊन शोधूयात, असं चैतन्य त्याला सांगतो. दुसरीकडे नागराज आता महिपतला भेटायला घरी आलेला असतो आणि प्रतिमाचं रडगाणं त्याच्यासमोर मांडतो. त्यामुळे महिपत म्हणतो, तुम्हाला हे काही शोभत नाही हां नागराज शेठ, कारण रोज उठून यायचं इकडे आणि त्या प्रतिमाचं रडगाणं गात राहायचं. अहो एकदाचाच विषय मिटवून टाकायचा, तिला संपवून टाकायचं, तर तुमचं आपलं रोजचंच असतं हे. नागराजच्या मनात तो काही बीही भरवतो आणि म्हणतो, घ्या चला. तो स्वतःचा आता ड्रिंक्स करू लागतो. तेव्हा नागराज जरा रागातच म्हणतो, महिपत कसं आहे ना रे,
हे असं माणसं वगैरे मारणं, एखाद्याचा मर्डर करणं, हा तुझा फॅमिली बिझनेस आहे, तो माझा नाहीये. तरीही ती प्रिया अधूनमधून काहीतरी करतच असते. परंतु एकदाही आजपर्यंत आम्हाला वहिनीला साधं किडनॅपसुद्धा करता आलं नाही. त्या दादाच्या मनातून प्रिया तर पार उतरत चाललीये. आता फक्त ज्या दिवशी दादा तिला लाथ घालून घराबाहेर हाकलून देईल ना, मग मला सुद्धा माझं सामान आवरून बॅग भरून घराच्या बाहेर पडावं लागेल. तेव्हा महिपत म्हणतो, तुम्हाला एक उपाय सांगू का? म्हणजे एका दगडात दोन पक्षी मरतील. म्हणजे खऱ्या तन्वीची आई सुद्धा मरेल आणि डोई जड झालेली खोटी तन्वी आहे ना, ती सुद्धा अशी पटकन उडून जाईल. हा एकदाचा निकालच लागून जाईल. तेव्हा नागराज म्हणतो, तुझे हे उपायच नको आहे मला, कारण तुझे उपाय म्हणजे प्रॉब्लेमपेक्षा भयानक डेंजर असतात. पुढे महिपत म्हणतो, एकदम डेंजर उपाय नाही आहे हा, एकदम साधा सोपा सरळ सांगतो. चाकू, कोयता, गन वगैरे यामध्ये अशी काहीही शस्त्र वापरायची नाही आहेत. एकदम एझी उपाय आहे. असं म्हणून नागराजच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणतो, तुमची ती लाडकी वहिनी आहे ना, तिला अशा वाटीभर फक्त झोपेच्या गोळ्या द्यायच्या आणि ती मेल्यासारखी झोपेन. फक्त नंतर एक उशी घ्यायची आणि तिच्या थोबाडावर अशी दाबायची. आता अशा रीतीने तुझ्या त्या वहिनीला संपवायचं, उशी गायब करायची. आता ती कशी करायची ना, ते तुम्ही बघायचं. तर आता महिपत प्रतिमाला मारण्याची आयडिया नागराजला सांगतो. तेव्हा नागराज चिडतो आणि म्हणतो, अरे महिपत, तुला सांगितलं ना एकदा, मला नाही जमणार हे करायला. तेव्हा महिपत म्हणतो, अरे तुला कोणी सांगितलं हे करायला? त्या घरामध्ये तू प्रिया नावाचं जनावर पाळलंय ना, त्याला सांगायचं. तेव्हा नागराज म्हणतो, हो ते तर बरोबर आहे, म्हणजे काहीही झालं तरी खून वगैरे झाला तर तिच्यावर आळ येणार, बरोबर ना? महिपत म्हणतो, हो बरोबर, मी मात्र नामानिराळा राहील असंच तुम्हाला म्हणायचंय ना? तेव्हा महिपत म्हणतो, हो, आणि पेपरमध्ये बातमीसुद्धा येईल, पोरीने केला आईचा खून, आई गेली ढगात, लेक गेली जेलात आणि सगळे किल्लेदार अगदी दुःखात. काहीचा डायलॉग आता महिपत नागराजला मारतो. तो अजून एक सांगतो की सगळी प्रॉपर्टी मग तुझीच होईल. तेव्हा नागराज म्हणतो, हा तर खूप सॉलिड प्लॅन आहे, पण खरंच असं होईल का? महिपत म्हणतो, 100% हा प्लॅन वर्क होणारच, तुम्ही काळजी करू नका नागराज शेठ. आता महिपतने सांगितलेला प्लॅन नागराजला देखील आवडतो आणि तो खूपच खुश होतो. एकदाचा आपल्या घरातून प्रतिमा नावाचा काटा कायमचा बाहेर जाईल या विचाराने अगदी आनंदित झालेला असतो. इकडे आता प्रिया आणि प्रतिमा या दोघीही पूर्णाजींना भेटण्यासाठी सुभेदारांच्या घरी येतात. तेव्हा पूर्णाजी असं म्हणून प्रिया आता धावतच जाते, पूर्णाजींना मिठी मारते, त्यांना भेटते आणि कशी आहेस ग तू असं विचारते. तेव्हा पूर्णाजी देखील तिला म्हणतात, परवा होते ना सेम तशीच आहे मी. तेव्हा प्रियाचा चांगला अपमान होतो. मधुभाऊ देखील तेथे बसलेले असतात. तेव्हा प्रतिमाला आता पूर्णाजी म्हणतात, खरंच तुला पाहिलं ना खूप आनंद झाला प्रतिमा, बरं झालं तू आली, किती दिवस झाले तुझ्याशी गप्पाच मारल्या नाहीत. मग त्या दोघीही गप्पा मारू लागतात. मधुभाऊ पुढे असतात म्हणून प्रिया मनातच विचार करते, आता सर्वांना दाखवण्यासाठी का होईना या म्हाताऱ्याबरोबर गोड बोलावंच लागेल, थोडं का होईना असं म्हणून ती विचारते, काय मधुभाऊ मग लेकीचा संसार एन्जॉय करताय की नाही? तेव्हा मधुभाऊ तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणतात, साऊबाळा पाहुण्यांसाठी चहा वगैरे टाक ग. मग आता सायली लगेच चहा ठेवण्यासाठी किचनमध्ये जाते, तर प्रियाचा घोर अपमान होतो. त्यानंतर अस्मिता आणि त्याचबरोबर प्रिया या दोघीही गप्पा मारत बसतात. तेव्हा अस्मिता विचारते, काय ग, काल जेव्हा अर्जुन सायली घराबाहेर पडले तेव्हा ते नक्की कुठे गेले, तुला काही माहीत आहे का? प्रिया आता खोटं बोलते आणि सांगते, अगं मला माहीतच नाही, कारण मी माझ्या कामामध्ये व्यस्त होते. तर सायली आता त्या दोघींसाठी कॉफी घेऊन तेथे येते. मग आता अस्मिता प्रियाला जुन्या आठवणी सांगत असते. सचिन असतो ना, मग काय आम्ही खूप फिरायचो, सचिनने मला कसं प्रपोज केलं होतं माहिती आहे का? म्हणजे गुड वाईब्स कॅफेमध्ये मला तिकडे बोलवलं होतं आणि खूप सारे असे गिफ्ट ठेवले होते. त्या गिफ्टमधलं एक बॉक्स उघडून पाहायला सांगितलं होतं. मग जेव्हा मी तो बॉक्स उघडला ना, तेव्हा बदामाच्या आकाराचा असा छान असं ग्रीटिंग त्यामध्ये होतं. तेव्हाच मला समजलं सचिनचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. मग आता असं म्हटल्यावर सायली हे सगळं ऐकते आणि तीही गालात हसते. अर्जुनला कसं प्रपोज करायचं हे बरोबर तिला आता समजलेलं असतं आणि मग
ती कॉफी घेऊन तशीच हातात उभी राहते. त्या दोघींचं बोलणं ऐकू लागते. तेव्हा अस्मिता म्हणते, आता आणली आहे ना बाई कॉफी, ठेव इथे आणि जा तू तुझ्या कामाला. मग सायली गुपचूपच तिकडे किचनमध्ये जाते. तेथे गेल्यानंतर ती अर्जुनच्या आठवणीतच रमते. मग सायली म्हणते, बदामाचा आकार बघूनच अस्मिता ताईंना समजलं ना की सचिन भाऊजींचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे म्हणून. तेव्हा मी सुद्धा अर्जुन सरांना असं काहीसं दिलं तर मग मलाही समजेल ना त्यांच्या मनात माझ्याविषयी नक्की काय आहे, माझं प्रेमही समजेल त्यांना. मग असा विचार करत त्यांना बदामाच्या आकाराचा फुगा द्यावा की काय असा सायली विचार करते. त्यानंतर ती म्हणते, नको, फुगासुद्धा नको आहे, कारण असं वेगळं काहीतरी मला द्यायला हवं. म्हणजेच त्यांना घरी केलेली बिस्किट खूप आवडतात. मग मी बदामाच्या आकाराची बिस्किट्स बनवते, म्हणजे त्यांना मनातील प्रेम आपोआप त्यांच्यापर्यंत पोहोचेल. नंतर सायली लगेच आता बिस्किट बनवायला घेते. तेव्हा प्रतिमा तिला विचारते, काय ग सायली, मी इकडे तुझ्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आले आणि तू तिकडे किचनमध्येच आहे, काय काम करतेस तिकडे. तेव्हा सायली म्हणते, हा प्रतिमा आत्या लगेच आले. मग आता पूर्णाजी विचारतात, काय ग सायली, एवढं काय काम करते तू. सायली म्हणते, पूर्णाजी, अहो मी तुम्हा सर्वांसाठी बिस्किट्स बनवते. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. तर आता मधुभाऊ विचारतात, सायली तुला हे पण येतं बनवता बेटा. मग आता सायली म्हणते, हो मधुभाऊ, अहो मला आईंनी शिकवली होती. त्यानंतर सायली म्हणते, मधुभाऊ, मागे मी जेव्हा बिस्किटं बनवली होती ना तेव्हा सर्वांना खूपच आवडली होती. तर पूर्णाजी म्हणतात, पण मागे मला एकच बिस्किट मिळालं होतं हां, कारण त्यामध्ये साखर होती ना, म्हणून तुम्ही मला खाऊ दिलं नव्हतं. तेव्हा सायली म्हणते, आज मनसोक्त खा पूर्णाजी, कारण तुमच्यासाठी आणि मधुभाऊंसाठी मी अगदी वेगळी बिस्किट्स बनवती आहे, ते पण साखरेशिवाय. असं म्हटल्याबरोबरच पूर्णाजींचा चेहरा पडतो. तेव्हा मधुभाऊ विचारतात, काय सगळ्यांसाठी अशी वेगवेगळी बिस्किटं. मग आता पूर्णाजी म्हणतात, सायली म्हणजे ना भिंगरी आहे, भिंगरी, अशी गरगर फिरत 1 किलो बिस्किट्स तयार करेल. मग विमल म्हणते, ते सुद्धा कुणाच्या मदतीशिवाय. अहो मला तर त्या स्वयंपाकघरात सुद्धा येऊ देत नाहीये, इथे मला साफसफाई करायला सांगितलीये. तेव्हा पूर्णाजी आता म्हणतात की प्रतिमा, आता तू जर सांगितलं ना तरच आम्हाला त्या साखरेची बिस्किटं खायला मिळतील हां. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही हा पूर्णाई, मी असं काहीही सायलीला सांगणार नाहीये, कारण तुमची आणि मधुभाऊंची तब्येत आम्हा सर्वांसाठी महत्त्वाची आहे. ज्या दोघांच्याही तब्येतीबद्दल सायली जे ठरवेल ना तोच सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल. तेव्हा मधुभाऊ आणि आता पूर्णाजी या दोघेही हसतात. इकडे अस्मिता आता प्रियाला म्हणते, हिने बिस्किटांचं काय नवीन काढलंय आता, चल आपण आता बघूयात. असं म्हणून त्या दोघीही आता जणू घरातल्या घरात चोर पावलांनीच पूर्णाजीजवळ जाऊन उभ्या राहतात. आता सायली इकडे बदामाच्या आकाराची बिस्किट्स बनवते आणि ती बिस्किट्स झाल्यानंतर मनात विचार करते की आता इतर बिस्किटांमध्येच मी ही बिस्किट्स ठेवेन आणि त्यांनी जर ही बिस्किटं खायला घेतली तर मी समजेन की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. तेव्हा आता असं म्हणून त्या बिस्किटांकडे ती पाहतच राहते आणि खूप खुश होते. तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो आणि प्रतिमा आत्यांना पुढे पाहत म्हणतो की, हॉट सरप्राईज प्रतिमा आत्या, कशी आहेस तू. त्या ठीक आहे असं म्हणतात. मग आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही एकमेकांकडे पाहतात. ते ज्या कारणासाठी आलेले असतात ते आता पूर्ण होणारच नसतं, कारण आता तेथे प्रतिमा आणि तन्वी या दोघीही असतात. सायली एकटी नसतेच तिथे. मग अर्जुन म्हणतो, इथे तर या दोघीही आहेत, आता आपण इथून सटकायला हवं. तेव्हा अर्जुन आता प्रतिमा आत्यांना म्हणतो की, प्रतिमा आत्या ऐका ना, अहो एका महत्त्वाच्या केसविषयी जरा डिस्कस करायचंय, आम्ही दोघीही वर खोलीमध्ये जाऊ का. प्रतिमा म्हणते की, बरं ठीक आहे, जा तुम्ही. अर्जुन आता खूपच खुश होतो आणि जायला निघतो. तेवढ्यातच सायली आता तेथे येते आणि म्हणते, अहो थांबा ना, मी तुमच्यासाठी अगदी ताजी ताजी बिस्किटं बनवली आहेत, तेवढी खाऊन जा की तुम्ही. मग अर्जुन तेथेच थांबतो. तर विमलला आता कॉफी आणायला सांगत सायली आता सर्वांना बिस्किट्स देत असते. मग पूर्णाजी आता हट्ट करतात, मला त्याच प्लेटमधली बिस्किट्स हवी आहे, ज्या प्लेटमध्ये साखरेची बिस्किट्स आहेत ना ते. तेव्हा सायली म्हणते, नाही हा पूर्णाजी, तुम्हाला ती बिस्किट्स अजिबात मिळणार नाहीत, कारण त्यामध्ये साखर आहे. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात, अन्नपूर्णा मॅडम,
तुमचा प्रयत्न मात्र चांगला होता असं म्हणून सर्वजण पूर्ण आजींवर हसतात. त्यानंतर अर्जुन आता जायला निघतो. सायली म्हणते, हो थांबा ना प्लीज, मी ही ताजी ताजी बिस्किटं बनवली, एकतरी घेऊन जा ना. मग आता अर्जुन त्या बिस्किटांकडे जरा दुर्लक्षच करतो आणि म्हणतो की नको मला बिस्किट्स, कारण इम्पॉर्टंट मीटिंग आहे. चैतन्यसुद्धा खूप घाईघाई करत असतो. आता सायलीला असं वाटत असतं की अर्जुनने नेमकं ते बदामाचं बिस्किट उचलावं, परंतु आता अर्जुन वेगळंच बिस्किट उचलतो, जायला निघतो. सायली म्हणते, अहो अजून एक घ्या. आता सायलीला दुसरं बिस्किट घेताना असं वाटतं की पुन्हा तो बदामाचं बिस्किट उचलेल, परंतु तसं होत नाही. अर्जुन खूप घाईत असतो आणि तो तसाच वेगळं बिस्किट उचलता निघून जातो. त्याचवेळी सायलीला धक्का बसतो, तर प्रिया आता सायलीची ही धडपड पाहत असते. मग आता अर्जुनने एकही बदामाचं बिस्किट्स न घेतल्यामुळे सायलीला खूप वाईट वाटतं. ती अगदी नर्वस होऊन जाते आणि मनात विचार करते, अर्जुन सरांनी एकही बदामाचं बिस्किट घेतलं नाही, म्हणजे याचा अर्थ काय समजायचा आता? त्यांचं माझ्यावर प्रेम नाही आहे का? असं म्हणून आता ती खूप उदास होते. मग एवढी बिस्किट्स बनवून काहीही फायदा नाही, असं जेव्हा आता सायली म्हणते, तेव्हा आता प्रिया तिच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते, या अर्जुन सायलीचं नक्की काय चाललंय? ही एवढी नर्वस का झाली लगेच? तिला कळतच नाही. पुढे आता अस्मिता म्हणते, चल आपण मम्माच्या रूममध्ये जाऊन बसूयात, कारण माझ्या रूममध्ये खूप पसारा आहे. तेव्हा प्रिया म्हणते, चल जाऊयात. मग इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही रूममध्ये असतात. तेव्हा अर्जुन आता आय लव्ह यू असं एका पेजवर लिहितो, परंतु त्याचे हात खूप थरथर कापत असतात आणि अक्षरसुद्धा व्यवस्थित येत नसतं. म्हणूनच आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन तुझं चाललंय काय हे? ही चिठ्ठी सायली वहिनीने घेतली ना आणि वाचली ना, तर तिला असं वाटेल कोणत्या तरी डबक्यातून बेडूकच उडून गेलाय. मग आता अर्जुन म्हणतो, असं का म्हणतोस रे? तेव्हा चैतन्य म्हणतो, ही कोणती लँग्वेज आहे? सायली वहिनीला समजेल का ही लँग्वेज तुझी? अरे ही भाषा ना तुझी एखाद्या केमिस्टलाच समजू शकते, कारण ही तुझी अक्षर आहे ना, ती फक्त केमिस्टच वाचू शकतो, दुसरं कोणीही नाही. मग आता अर्जुन म्हणतो, झालं का तुझं आता झालं? अरे आयुष्यात मी पहिल्यांदाच कुणाला तरी प्रपोज करतोय, आयुष्यात पहिल्यांदाच मी हे अक्षर लिहितोय, त्यामुळे मला ना फार कसं तरी होते, हात थरथर कापतायत. अरे मला तर या गोष्टीचं टेन्शन आलंय, जर मिसेस सायलींनी ही चिठ्ठी वाचली तर त्यांची ॲक्शन नक्की काय असेल? त्यांचा तो रागीट चेहरा, त्यांचं ते दातोट खाणं, मला तर कळतच नाही आहे पुढे काय करावं. अर्जुनलाच आता प्रश्न पडलेला असतो. पुढे अर्जुन म्हणतो, एक काम करणार आहे चैतन्य, तूच लिही ना. मग चैतन्य हसतो आणि म्हणतो, मी लिहू का? मी लिहू का? अरे वेड्या, तुझं लव्ह लेटर मी कसं लिहू? असं म्हणून तो त्याच्याकडे पुन्हा पेज देऊन टाकतो. पुढे अर्जुन म्हणतो, अरे लव चिठ्ठी लिही की. मग चैतन्य म्हणतो, तुला हवं तर लिही, मी अजिबात लिहिणार नाहीये. अरे कोर्टामध्ये भले भले इथे तुला कापतात, म्हणजे तुला घाबरतात, आणि तू इथे बायकोला लव्ह लेटर लिहिताना घाबरतोस. अरे काय अर्जुन, तुला काही कळतं की नाही? एवढं घाबरायचं नसतं. तेव्हा अर्जुन जरा घाबरतो आणि म्हणतो, हो तुझंही बरोबर आहे तसं. असं म्हणून मोठ्या कॉन्फिडन्सनेच तो आता चैतन्याला सांगतो, हो लिहितो हा मी, अगदी प्रेमाने लिहितो ती चिठ्ठी. तेव्हा तो पुन्हा आय लव्ह यू असं लिहायला घेतो. तर चैतन्य म्हणतो की जरा मोठ्या अक्षरात काढ, जेणेकरून सायली वहिनीला लगेच समजेल. तेव्हा तो आय लव्ह यू असं त्या चिठ्ठीवर लिहितो. मग आता चैतन्य म्हणतो, वा वा क्या बात है. अरे आता ही प्रॅक्टिस झाली, आता आपण ॲक्च्युअल चिठ्ठी लिहू. तेव्हा अर्जुनला आश्चर्याचा धक्का बसतो. तो म्हणतो, काय आता लिहिली ना एक चिठ्ठी, आता ॲक्च्युअल चिठ्ठी म्हणजे आता काय लिहायचं अजून? मग आता पुन्हा एकदा चैतन्य त्याच्याकडे पेज देतो आणि आता यावर लिही, ॲक्च्युअल चिठ्ठी आहे हा, छान अक्षरात लिही असं म्हणतो. तेव्हा मिसेस सायली आय लव्ह यू असं त्या चिठ्ठीवर लिहायचंय चैतन्य त्याला आयडिया देत असतो. पुढे अर्जुन म्हणतो, अरे मिसेस सायली की फक्त सायली, असं म्हणून तो त्याच्याच विश्वामध्ये अगदी रंगून जातो. तर चैतन्य डोक्यालाच हात लावतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुनला ती चिठ्ठी ठेवण्यासाठी खूप टेन्शन आलेलं असतं. मग तो हॉलमध्ये येतो. तेव्हा पूर्णाजी विचारतात, काय रे, काय चालली काय तुझी चुळबुळ अर्जुन? मग आता चैतन्य पण घाबरतो. अर्जुन म्हणतो, नाही काही पूर्णाजी, असंच आपलं. त्यानंतर अर्जुन आता
कॉफीचा मग घेऊन किचनमध्ये जातो आणि तेथे ठेवतो. त्याखाली ती चिठ्ठीसुद्धा ठेवतो. अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही आता बाहेर जातात आणि बाहेर गेल्यानंतर सायलीकडे पाहतच राहतात. तेव्हा आता सायली ही कॉफीचा मग उचलते, तर त्याखाली जी चिठ्ठी असते ना, ती चिठ्ठी ती वाचत असते. अर्जुन म्हणतो, आता या चिठ्ठी वाचून ना क्यूट अशी स्माईल करतील आणि मग मला समजेल की त्यांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. आता अर्जुन सायलीच्या त्या रिॲक्शनकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.